सब्जेक्ट मॅथ क्लास 7 सब्जेक्ट मॅथ सेट नंबर 3 पहिले 1 शिकलो 2 शिकलो आता 3 शिकणार बघा. क्वेश्चन वाचू. इन ट्रायंगल MAT लेंथ MA 5.2 सेंटीमीटर मेजर एंगल A 80 डिग्री लेंथ 86 सेंटीमीटर. बघा आता काय दिलं आहे लेंथ MA दिली आहे लेंथ 80 पण दिली आहे. लेंथ MA दिली आहे लेंथ 80 पण दिली आहे आणि असं अँगल पण दिला आहे. जेव्हा लेंथ आणि अँगल असतो तेव्हा विचार करायचा पहिले अँगलचा विचार करायचा. काय करायचं अँगल काय A अँगल काय A. एक डेमो करायचा एक डेमो करायचा काढला छोटा एक डेमो करायचा. ट्रायंगल डेमो ट्रायंगलचा काढला. अँगल ए कशात येतो त्याची येतो आणि याची येतो त्याची येतो आणि याची येतो. आपण एक MA घेऊ शकतो किंवा 80 पण घेऊ शकतो. हा आपला पडला काय घ्यायचं तुम्ही हा पण घेऊ शकता की हा पण घेऊ शकता. हा घेतला तर एक येतो तो घेतला एक येतो. आपण इकडे आहे तर इकडे घेऊ असं जरूर नाही लहान घ्या असं जरूर नाही की मोठीच खाली घेतली पाहिजे. अँगल असेल तर जरूर नाही की मोठीच खाली घेतली पाहिजे. आपण लहान घेतो. आता काय करू MA घेऊ MA किती आपल्याकडे MA 5.2 सेंटीमीटर. MA किती आहे 5.2. ए किती आपल्याकडे 80 डिग्रीचा ए किती आहे 80 डिग्री आणि 80 किती आपल्याकडे 6 सेंटीमीटर. काय ना डेमो केलं की तुम्हाला ड्रॉ करायला वेळ लागणार नाही म्हणजे ड्रॉइंग करायला किंवा कोणताही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला वेळ लागणार नाही. ओके आता काय आपल्याला MA लाईन सेगमेंट करायचे काय करायचं लाईन सेगमेंट करायचे 5.2 स्केल घ्या. आता कोण घ्या स्केल 5.2 घेतले तर खूप छोटी होती. मी मला काय सांगितलं आपण मी दुप्पट घेईन सांगताना मी तुम्हाला सांगले सिंगलच घेताना मी दुप्पट घेईन म्हणजे 10.4 म्हणजे तुम्हाला लवकर समजेल दिसेल मोठी खाली पण पहिले 0 पॉईंट 0 मी स्टार्ट 10.4 म्हणजे तुमच्या नियमाप्रमाणे 5.2 ते 5.2च घ्यायचं. घेतो MA घेतली पण लाईन मारताना 10.4 to 0 घ्यायची. ओके his name is MA. ओके आलं लाईन सेगमेंट घेतला पण 2 पॉइंट जॉइंट इज कॉल्ड लाईन सेगमेंट MA. ओके तर काय घ्यायचं अँगल A काय घ्यायचं आपल्याला अँगल A घ्यायचा आहे. मग A घ्यायची B घ्या A कुठे आहे हा A आहे A वरचा हा मिडल पॉइंट याला पाहिजे ही सरळ रेषा झाली पाहिजे आणि हा पॉइंट ओके हा A कुठे आहे राईट हँड असेल तर लेफ्ट म्हणजे हा काय आपला आउटर झिरो घ्यायचा 0 10 20 30 40 50 60 70 and 80 कुठे हा 80चा पॉइंट. ओके रिटर्न स्केल घ्या कुणाला पॉइंट आपला हाला 80चा पॉइंट हाला ना हा बघा इथून काय करायचं अशी स्केल ठेवायची सहज करायची. स्केल कधी पण अशीच ठेवल्यानंतर ही जी लाईन आहे A to M अशी लाईन अशी आणि ही लाईन खालून वर घ्यायची. जितकी जास्त वर जाईल तितकी वर टाकून द्यायची जितकी वर जास्त जाईल तितकी वर टाकून द्यायची. कोण घ्या हल्ली माझी चुकून कोण दिलं रिटर्न्स आहे बरोबर. ओके चला नंतर घ्यायचं आपल्याला रिटर्न स्केल घ्यायची आहे किती सेंटीमीटर आहे 6 सेंटीमीटर वरचे 1 सेंटीमीटर 6 सेंटीमीटर हा 0 वर पॉइंट 0 वर आणि 6 म्हणजे 12 म्हणजे तुम्हाला 12 वर पॉइंट 6 आणि 12 वर पॉइंट मारला. चॉक घ्यायचा चॉक नेहमी 90 डिग्री मध्ये करून घ्यायचा. 90 मध्ये हा टेपायचा पेन्सिल लूज करायची ती तुमच्या खालच्या पॅडवर अशी लावायची आणि त्याला फिट करून घ्यायचं. इट्स कॉल्ड 90 डिग्री. हा नेहमी काढताना जेव्हाही नवीन ड्रॅगन काढता तेव्हा असं करून घ्यायचं नाही तर तुमचं चुकल्याशिवाय राहणार नाही. स्टार्टिंग अशा इथे हा पॉइंट चॉकचं नोक फर्स्ट पॉइंट टाकायचं म्हणजे आपण हातला व्यवस्थित हे ओढू शकतो. इथं 6 सेंटीमीटर ओके तो 6 सेंटीमीटर आहे AT आहे हा A T इथे आर्क मार छोटूशी. ओके आर्क मारले इथे मारा एक पॉइंट मारला. ओके पॉइंट मारताना हात कधी पण आपल्या वैव ठेवायचा आणि असं पॉइंट मारला म्हणजे हातातले जे कंपनीने हात हलणार नाही आणि चुकणार नाही चुकायची शक्यता कमी असेल. झालं मागा काय पाहिजे AT मारला हे दुरडा मागा इथं स्केल घ्यायची M पासून T पुन्हा जॉईन कर. हा किती आहे 80 असल्यामुळे हा
गोल हाला 80 गोल. ओके, त्याचं नाव आलं टी, त्याचं नाव आहे टी. वा MAT ड्रॅगन. ओके, तुमचं उत्तर बरोबर आहे की चुकलं. मी मागच्या आधी तुम्हाला सांगितलं कसं शोधायचं होतं. ए 80 आहे आपला, एम शोधा किती आहे. पहा किती आहे. आता जवळपास कसं थोडंसं इंच फरक पडू शकेल, कारण काय ही प्लेन आहे, तुम्हाला फळा पण प्लेन आहे, खूप सॉफ्ट असल्यामुळं घसरतो येतो. हा 0 हा 50, हा जो 54 55 जवळपास असेल 54 किंवा 55 पकडू. हा आपला 80, 2 पैकी 1 आपला असेल, 2 पैकी 1. ओके 80. आता काय करता, काय मला टी मोजायचं आहे. टी मोजायच्या 2 पद्धती असतात. एक पद्धत सोपी शिकवतो, कधी पण अशी घेत जा म्हणजे चुकणार नाही. घेत नाही, इथं बसून घ्या 0 पासून, या 0 पासून हा टी द्या, एकदा खाली आहे हा 0 आउटर 0 10 20 30 40 आणि 45 ला एक कमी आहे 44 किंवा 45 44 किंवा 45 च्या जवळपास आहे. तर 1 5 5 10 त्याला 1 8 आणि 4 12 12 17 17 आणि 18. ओके, म्हणजे किती आहे तो लक्षात का 80चा. हा 55चा सॉफ्ट घसरतो आहे, म्हणून एखाद्या इंचा फरक पडू शकेल. लक्षात ठेवा. हा काय तो 45चा. वयवर हे प्रॉब्लेम क्रिएट होत नाही, कारण वय नेहमी आपली खाली असते. हा असं आहे, असं असल्यामुळे वेळ लागतो किंवा एखादा घसरू शकतो. आला सर, त्याचा आन्सर किती आला आपण मग 80 55 अँड 45 स्क्वेअर. ट्रायंगल किती असतो नेहमी 180चा. ट्रायंगल किती असतो 180चा. ओके, क्वेश्चन नंबर 2 बघू आपण. बघा वाचायचं आपल्याला. इन ट्रायंगल FUN लेंथ FU 5 सेंटीमीटर, लेंथ UN 4.6 सेंटीमीटर, लेंथ मेजर एंगल U इक्वल टू 110 डिग्री, मेजर एंगल U इक्वल टू 110 डिग्री. सेम क्वेश्चन आहे बघा, सेम प्रोसेस आहे. डायग्राम काढताना नेहमी काय करायचं आपला डेमो घ्यायचा. काय करायचं आपला डेमो घेतला. आपला काय केलाय मेजर एंगल आहे किती आहे U 110. U आहे, U इथे पण आहे इथे पण आहे. मग तुम्ही पुढे घेऊ शकता. FU आपण FU किती आपल्याला FU किती आपल्याला 5 सेंटीमीटर. ओके, FU 5 सेंटीमीटर. U किती आहे 110. U किती आहे 110 डिग्री. आणि UN किती आपल्याकडे 4.6 सेंटीमीटर. असा डेमो तयार करून घ्या. हे लक्षात घ्या. जेव्हा लेंथ आणि अँगल असेल तर नियम लक्षात का पहिले अँगलचा विचार करायचा. पण विचार करता पहिले अँगलचा. अँगल काय U किती 110. 110 असो किती असो आपण पडतो नाही. U कुठे आहे, U इथे आहे, U इथे पण. पण तुम्ही बेसमध्ये हे पण घेऊ शकता किंवा हे पण घेऊ शकता. ओके, आता हे घेऊन घेतलं, हे घेतलं सहज असं काही जरूर नाही आहे. FU घेतला किती आहे 5 सेंटीमीटर. हा U घेतला 110चा. नंतर UN किती आहे 4.6चा. आलं लक्षात. पण काय करायचं काय स्केल घ्यायची आहे. काय घ्यायचं आपल्याला स्केल घ्यायची. स्केल मध्ये किती आहे 5 म्हणजे आपला 10. 5 म्हणजे आपल्याला 10. ओके, म्हणजे 0 वर पॉईंट आणि हा 10 वर पॉईंट. तुम्ही 10 घ्यायचा नाही आहे, तुम्ही 10 घ्यायचा नाही आहे. तुमची वही छोटी आहे आणि स्केल त्याच मापाची असते. पण माझी स्केल छोटी आहे आणि माप काही चेंज होणार नाही आहे, सेम. माझा फळा मोठा असल्यामुळे तुम्हाला दिसलं पाहिजे. मी फक्त मोठं घेतोय 10 to 0 इज कॉल FU. काय नाव याचं FU. किती सेंटीमीटर आहे 5 सेंटीमीटर. किती सेंटीमीटर आहे 5 सेंटीमीटर. काढलं मी 10 तर तुम्हाला समाजाने पण लिहिलं फक्त 5 सेंटीमीटर. ओके, नंतर काय येतं आपल्याला U 110. U घ्यायचं आहे. U म्हणजे U वर ठेवा. U म्हणजे U वर ठेवायचं. U पुढे आपल्या राईट हँडला आहे, लेफ्ट हँड पासून मोजायचं. डायरेक्ट हा झाला 90, हा 100, हा 110. तुम्हाला समजतेस बरं कसं येतो तो वरचा 110. U पुढे आहे राईट हँडला. U पुढे आपल्या राईट हँड असेल तर आउटर घ्यायचं, राईट हँड असेल तर आउटर, आणि लेफ्ट हँड असला तर इनर घ्यायचं, लेफ्ट हँड असेल तर इनर घ्यायचं. हाला 110चा. स्केल घ्या 110ची खालून वर. मला सांगितलं की बा जास्तीत जास्त मोठी नाही घ्यायची. इतकी मोठी होईल तितकी मागून घ्यायची. मी रिपीट मारायचं काम पडत नाही. की आपण 110चा 110 डिग्री. नंतर काय आहे UN 4.6च्या कोण घ्या 4.6 into 2. कारण एक स्केल 10ची असते. स्केल किती असते 10ची. आता काय माहिती काय साइन मध्ये 12 हाताने 4 ने 8 ने 9 9.2. किती आपल्याला 9.2 घ्यायला लागेल.
9.2 पॉईंट मारा हा घेतला 0 पॉईंट स्टार्ट 9.2 ओके 9.2 चॉक घ्या ज्याप्रमाणे माझी चॉक तुटला तसं तुमची पेन्सिलचं नोक पण तुटत जाईल. तुटण्याआधी एकच काम करायचं, कार्य करायचं, पेन्सिलला नोक करायचं, रिटर्न नवीन पेन्सिल टाकायची. नोक केल्यानंतर ती 90 करून घ्यायची, ती अशी लावायची. बघा मेथड महत्वाची आहे. जुळली मी चुकणार नाही. स्ट्रेट करून घ्या, 90 करून घ्या, गोल फिरवा. ओके गोल फिरवल्यानंतर ते डिस्टन्स आपलं किती डिस्टन्स घेतलं कशाला आपल्या यू एन म्हणून यू ठेवा. यू ठेवला इथून अशी हलकी हाक मारली. हाक मारल्यानंतर इथे पॉइंट मारा. हात कधी पण वहीवर ठेवायचा. इथे पॉइंट मारायचा. स्केल घ्या आणि तो याला जोडायला तो पहिले चुकू शकते, त्यांना डिस्टन्स टेकत नाही आहे. हो आता आपण ट्राय करू. असं तुमचं काही होणार नाही शक्यतो. तुम्ही डिस्टन्स मोठा घेतल्यामुळं. ओके हा आपला एन, हा आपला एन. ओके एफ यू एन. एफ किती यू किती 110चा. सुद्धा तुमचं उत्तर बरोबर आहे की चुकलं कसं ओळखायचं आपण प्लस एफ वर ठेवा. एफ पुढे आपल्या लेफ्ट हँडला राईट बाजू 0 होता. 0 10 20 30 हा बरोबर 32 33 आहे. जो असेल तो 32 किंवा 33 कन्फर्म सांगता येत नाही. हात हल्ला होता. ओके एन या इथे 110 इथे 110 दोन पैकी एक सांगतोय. कन्फर्म करण्यासाठी आपण करतोय फक्त दुसरं काही निघत आहे. ओके हा किती आहे 35चा. हा किती आहे 35चा. वा 36 जो असेल तो डिस्टन्स काढायला काही दिला नाही याला. हा 36 किंवा 37 घ्या घेतो. 7 3 10 हाताला एक 3 3 आणि 1 3 आणि 3 6 6 7 1 8 180 चा. 180चा हा बघा 33 डिग्रीचा. हा 33 डिग्रीचा. हा 37 डिग्रीचा. ओके आज लक्षात काय करायचं तर लेन आणि अँगल असेल. लेन आणि अँगल असेल तर पहिले अँगलचा विचार करायचा. ज्यात अँगल असेल तो अँगल पहिले पाहायचा, मग हा असा काढायचा. ओके एनी प्रॉब्लेम.